नमस्कार। शासन निर्णय दिनांक 27 मे 2026। शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 साठी आश्रमशाळांमधील कंत्राटी शिक्षक नियुक्ती। आदिवासी विकास विभागाने शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 साठी शैक्षणिक वर्षासाठी कला, क्रीडा व संगणक शिक्षकांच्या कंत्राटी नियुक्तीस मान्यता दिली आहे। पार्श्वभूमी आणि मंजूर पदे। सुधारित आकृतीबंध। प्रत्येक शैक्षणिक आश्रमशाळेत खालीलप्रमाणे पदे मंजूर आहेत। 1 कला शिक्षक, 1 क्रीडा शिक्षक, 1 संगणक शिक्षक। एकूण 1497 पदे मंजूर असून पूर्वीच्या 2018 व 2019च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र निवड समित्यांद्वारे ही पदे भरण्यात येत होती। मागील वर्षाची स्थिती 2025 ते 26 व न्यायालयीन बाबी। मंजूर नियुक्त्या 840। गेल्या शैक्षणिक वर्षात एकूण मंजूर कंत्राटी शिक्षकांची संख्या। कामावर हजर 597। प्रत्यक्ष कार्यरत असलेले शिक्षक 187 कला, 242 क्रीडा, 168 संगणक। एकूण मंजूर पदे 1497। सुधारित आकृतीबंधानुसार सर्व आश्रमशाळांमधील एकूण पदे। नियुक्ती प्रक्रिया 2026 ते 27 साठी। आयुक्त, आदिवासी विकास यांच्या प्रस्तावानुसार गेल्या वर्षी कार्यरत असलेल्या 597 कंत्राटी शिक्षकांना खालील अटींवर पुनर्नियुक्तीस मान्यता। ही नियुक्ती मुंबई व नागपूर उच्च न्यायालय आणि मॅटमधील चालू न्यायालयीन याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असेल, हे नियुक्तीपत्रात स्पष्ट नमूद केले जाईल। महत्त्वाच्या अटी आणि तरतुदी। मुदत। ही नियुक्ती कायमस्वरूपी नसून सन 2026 ते 27 च्या अखेरीस आपोआप समाप्त होईल। मानधन। मानधनाचा खर्च आश्रमशाळा समूह 2225 डी 734 या शासकीय योजनेच्या मंजूर निधीतून केला जाईल। शासकीय लाभ नाहीत। भविष्यात नियमित सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन किंवा इतर कोणतेही शासकीय लाभ मिळणार नाही, हे नियुक्ती आदेशात स्पष्ट लिहिले जाईल। न्यायालयीन अधीनता। सर्व नियुक्त्या उच्च न्यायालय व मॅटमधील चालू याचिकांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील। अशाच नवीन माहितीसाठी चॅनेल सबस्क्राइब करायला विसरू नका व आपल्या मित्रांना देखील शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार।